सर येऊ का? अहो या 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 तुम्हाला नाही म्हणायची माहिती ताकद आहे का? या 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 बरे चाले. मी येत होतो घरी तुमच्या शिकवायला. तुम्ही कसं काय आले? तुम्ही घरून फोन केला असता एक तुमचा तर जमत होतो ना. मी येतो तुम्हाला शिकवायला. हां वानेर तोंड्या परवा दिवशी नाही आला, काल नाही आला, आज थुतरवर करून म्हणाला सर मी येऊ का? हां सर काहीतरी कारण असते माणूस शाळेत नाही यायचं. बिनकामी माणूस शाळा बुडवत नाही सर. बापरे काय कारण होतं साहेब? नाही म्हणजे महत्त्वाचं काही कारण होतं का? मला आम्हाला तरी कळू द्या नेमकं काय कारण होतं. तुम्ही शाळेत परवा दिवशी काहून नाही आला तू? हां सर मला शाळेत यायचं होतं सर. हां मग काय झालं? तिकडे बाहेरच्या देशाचे युद्ध चालू होते त्याच्यात तुम्हाला सुलानामा करायसाठी फोन आलता का? तुम्ही या म्हणून दोन्ही देशाची भांडणं मिटवा. हां तुम्ही ऐकून घेता बरं सर. तुम्ही तुमचंच नका लावा जाऊ. मी परवा दिवशी शाळेत यायला निघालो. आंघोळ झाली सगळं झालं पण नंतर काय झालं माझ्या आईनं पॅन्ट धुवून घातली. आता पॅन्ट धुवून घातली. बाबा पॅन्डीचा आणि ते धुवून घालण्याचा आणि तो शाळेत नेण्याचा त्याचा मला तो काय अर्थार्थी काही संबंध दिसत ना ते. अहो पॅन्ट धुवून घातली म्हणजे पॅन्ट वल्ली होती आणि मला एकच पॅन्ट होती. मग पॅन्ट नसल्यामुळं मी शाळेत आलो नाही. हां हां म्हणजे तुमच्या आईनं तुमची एकुलती एक पॅन्ट धुवून घातली. मग तुम्हाला पॅन्ट नव्हती घालायला. मग तुम्ही घरीच थांबले. बरं परवा दिवशी पॅन्ट नव्हती. काल काय झालं सर? तुम्ही काल काढून आले सर? सर काल काय झालं? दप्तर घेतलं पॅन्टही घातली सर. निघलो सर. तुमच्या घराजवळ आलो आणि वापस गेलो सर. म्हणजे पॅन्टही घातली दप्तरही घेतलं माझ्या घराजवळ आले वापस गेले. काहून साहेब? नाही माझ्या घराजवळ काहून वापस गेले? सर मला दोरीवर तुमची पॅन्ट वाळताना दिसली सर. हो बरोबर आहे. माझ्या बायकोनं माझी पॅन्ट धुवून घातली म्हणल्यावरती दोरीवर वाळताना दिसलच ती. त्या माझ्या पॅन्टीचा दोरीवर वाळताना दिसण्याचा आणि तुमचा शाळेत येण्याचा काय संबंध आहे? हां अहो सर परवा दिवशी माझी पॅन्ट मला एकच पॅन्ट असल्यामुळे मी शाळेत येऊ शकलो नाही. आणि काल तुमची पॅन्ट दिसली तर मला कसं वाटलं की तुम्हाला एकच पॅन्ट आहे कानू म्हणून तुम्ही आज शाळेत येणार नाही म्हणून मी शाळेत आलो नाही. हां म्हणजे तुम्हाला वाटलं गुरुजीला एकच पॅन्ट आहे आणि गुरुजीची आपल्यासारखीच एक पॅन्ट धुवून घातली म्हणून आज गुरुजी शाळेत येणार नाहीत. मग गुरुजी शाळेत येणार नाहीत म्हणून मग आपण शाळेत कशाला जाऊ असंच नाही? वा 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 अबे वानेर तोंड्या जरा काहीतरी लाजा धरा. नाही जरा लाजा धरा जरा. हा बेकुबासारखं नुसतं आपलं शाळा बुडवायची कारणच पाहिजे. पोट दुखायलं कसं तरी व्हायलं डोसकं दुखायलं माईन घरी बोलवलं बापान घरी बोलवलं हे अशी कारणं सांगत जाऊ नका. भिका मागसाल उद्या जरा. हा सर मला भीक मागायचं काम नाही सर. शाळा नाही शिकल्यावर भीकच मागा लागते. तुला भीक मागायचं काम काऊन नाही? सर 25 एकर वावर आहे म्हणलं सर. प्युअर पाण्याखालचा 25 एकर वावर आहे. हां शाळा नाही शिकलो तर काय फरक पडत नाही सर. हां हे वावराचं भूषण नको दाखवू बाबा. शिक्षणच आहे. हं नोकरी कुठून ऐकायली? ते पहिल्या काळात होतं. हं आता नाही राहिलं ते. शेती कोणती पिका लागली तुमची? हां निसर्ग इकून तिकून साथ देत नाही. इकून तिकून निसर्गाने साथ दिली तर भाव भेटत नाही. इकून तिकून भाव भेटला तर म्हणजे किती शेतकऱ्याच्या जीवनात अडचणी येतात. तुम्हाला काय त्याच्यातलं? तू जरा बापाला एक काम कर जरासं महिनाक्स शेतात जाऊन जरा राब जरा बापा संग. आयतं खाया भेटते आयतं खर्चाय भेटते. काही कोणत्या गोष्टीची वाटत नाही कोणत्या गोष्टीची लाज वाटत नाही. थुतरवर करून सांगायचं माझ्या घरी 25 एकर वावर आहे. हां शेतकऱ्याची हाल पाय जरा. कुठं कुठं पाणी असते तर लाईन नसते. कुठं कुठं लाईन असते तर पाणी नसते. कुठं कुठं दोन्ही असते तर वरून पावसाचा मारा पडते गारपीट होते पीक सगळं मातीत जाते. हां शेतकऱ्याचं जिंदगी लय कष्टाची आहे. जरा मायबापाचे कष्ट जरा लक्षात ठेवा. आम्ही जे जीव तोडून सांगतो ते काय उगं सांगत नाही. आम्हाला काय फरक पडत नाही. नाही सांगितलं तर आमची पगार काय कमी होत नाही. आम्ही जे जीव तोडतो तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो त्याचं काहीतरी जरासं डोक्यात घालून घ्या जरासं. निव्वळ मूर्खासारखं वागत जाऊ नका. झालं का सर? झालं का सर? किती तुम्हाला किती सांगा उलट्या घागरीवर पाणी टाका. नाही बस जाऊन. तुम्ही लयच ज्ञान देत आहो सर. इतकं ज्ञान नका देत जाऊ. अरे उद्या तुम्हाला आमची आठवण येईल. हं सर सांगत होते आपण ऐकलं नाही. सर सांगत होते आपण ऐकलं नाही. भीक मागे धंदी करत जाऊ नका. नाही बस तिथे जागेवर जाऊन. तर हां आता ऐका गणिताचा प्रश्न
1,60,000 रुपयात जर 4 म्हशी येत असतील, मला का लक्षात, तर एक म्हैस कशी पडली? कोण सांगते? मी सांगतो सर. 1,60,000 4 म्हशी. सर काय झालं, त्या 4 म्हशी विकत आणल्यावर कोठ्यातून त्या म्हशी सोडल्या सर. हां, पण रस्त्यावर आले सर. रस्ता होता सिमेंट रस्ता, आणि ते काय झालं सर, हे बाया सकाळी सकाळी सडा टाकतात. ते सडा टाकल्यामुळे ते रस्ता झालता सर बोलला. मग ती एक म्हैस सर पाय घसरून पडली सर. हां. अरे 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 अरे, बायानं सडा टाकला आणि सिमेंट रस्ता होता, मग तिला चालताना आलं, मग ती पडली. तू बरंच नाही मला त्या आरशात पाहत होती, दियेनी घालू लागली, मग ती पावडर गंध करू लागली. अरे वानेर तोंड्या, कशी पडली म्हणजे काय किमतीला पडली? पडली नाही, पाय घसरून पडली नाही विचारायलो. 1,60,000 4 म्हशी, बरोबर आहेत. एका म्हशीची किंमत काय असं विचारायलो मी. सर मी सांगतो सर. 1,60,000 4 म्हशी, तर एका म्हशीची किंमत 25,000 पडली सर. हां, 25,000. कस काय बाबा 25,000 कस काय पडली? मग सांग बरं. मग सर 45,000च्या 3 म्हशी, म्हणजे झाले 40, 80, 40, 120, 1,20,000 ते 5 वर 1,35,000च्या 3 म्हशी आणि 25,000ची एक म्हैस सर. अरे वानेर तोंड्या, 4 म्हशीची किंमत सारखी लागेल ना? 4 म्हशीची किंमत सारखी कशी काय लागेल सर? कस काय लागेल म्हणजे ते गणिताचा प्रश्न आहे ना बाबा. तुमचा गणिताचा प्रश्न असेल सर, पण त्यातली एक म्हैस लहान होती ना सर, 3 म्हशी मोठ्या होत्या. मग त्या लहान म्हशीची किंमत त्या 3 म्हशी एवढी कशी लागेल सर? घेणारा काय मूर्ख आहे का सर? हां. अरे बाप रे, बरोबर उत्तर कोण सांगते? म्हणत्या तू सांग बरं. नाही सर, आपल्याला आवडत नाही सर. काय आवडत नाही? गणित आवडत नाही का? नाही सर, गणित आवडते, पण आपल्याला म्हशी आवडत नाही सर. त्याच्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर सांगणार नाही. अबे म्हैस आवडते तुला, काय म्हशी संग लग्न करायचं का? वानेर तोंडिया, या म्या जे विचारले त्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हैस आवडत नाही, तुला काय म्हशीची सोयरी काढली का? सर मी सांगते सर. हा सांग बेटा, सांग मग. सर 4 म्हशी 1,60,000 जर पडल्या, तर एका म्हशीची किंमत सर 40,000 रुपये होईल सर. हां, 40 2 80, 40 1 120, 4 चूक 16. करेक्ट, एकदम बरोबर उत्तर आहे. 40,000ला एक म्हैस, याप्रमाणे 4 म्हशीची किंमत 1,60,000 रुपये होईल. आलं का लक्षात? दुसरा प्रश्न. एका माणसाला 30 किलोमीटर अंतर कापायला जर 6 घंटे लागत असतील पायानं, बरोबर आहे. एका माणसाला 30 किलोमीटर अंतर कापायला जर 6 घंटे लागत असतील, तर 2 माणसाला 30 किलोमीटर अंतर कापायला किती घंटे लागतील? सर मी सांगतो. एका माणसाला 30 किलोमीटर अंतर कापायला 6 घंटे लागत असतील, तर 2 माणसाला 30 किलोमीटर अंतर कापायला किती वेळ लागेल? सर 1.5 तास. बापरे, कुठून येते रे तुमच्यात एवढी बुद्धी? 1.5 तास कसा काय लागेल सांग बरं. सर तो जो पहिला माणूस आहे तो पैदल चाललेला होता. त्याला पैदल चालायला 6 घंटे लागणार होते 30 किलोमीटरसाठी. परंतु जो तुम्ही दुसरा माणूस आणला, त्याच्याकडे मोटरसायकल होती सर, आणि त्यानं मग मोटरसायकल उभी केली, त्या पैदल चालणाऱ्या माणसाला बसवलं आणि 1.5 तासात 30 किलोमीटर अंतर कापलं सर. हां. अरे तुला त्याच मोटरसायकलवर बसावं लागते आणि त्या दोघाला उतरावं लागते, आणि मोठंच्या मोठं एक डोंगर पाहा लागते, त्या डोंगरावरून त्या मोटरसायकल सगळं तुला खाली सोडावं लागते. वानेर तोंडी कुठलं? सर मला एक प्रश्न आहे सर. हा विचार. सर मी काय म्हणतो, सध्याच्या काळात मोटरसायकल आहे, जीप आहे, ट्रॅक्टर आहे, ट्रक आहे, बस आहे, विमान आहे, रेल्वे आहे, म्हणजे प्रत्येक सुविधा आहे. मग हे बोंबलत पैदल चाललं कशा सर? मला सांगा बरं पहिल्यानं. अरे बाबा, ते प्रश्न आहे ना. तुम्हाला ते पेपरात तसा प्रश्न आल्यावर तसं तुम्ही कोणाला विचारसाल? प्रश्न आहे ते. सर असे प्रश्न विचार जाऊ नका बरं तुम्ही. अरे तुमच्या जाऊ द्या, तुमच्या दुसरं कोण सांगते?
सर मी सांगतो, एका माणसाला 30 किलोमीटर अंतर कापायसाठी 6 घंटे लागतात, तर 2 माणसाला 30 किलोमीटर अंतर कापायसाठी सुद्धा 6 घंटे लागतील सर. करेक्ट, अगदी बरोबर उत्तर आहे. तिथे 4 माणसं जरी असतील तरी त्यांना तेवढाच वेळ लागला असता, आणि 8 माणसं जरी असतील तरी त्यांना तेवढाच वेळ लागला असता.